नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका, श्री बाबाजी महाराज पंडित आणि भाग 70वा. मागील भागाच्या शेवटी आपण पाहिलं की पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश जसा आकाशभर पसरतो तसा सत्वगुण पूर्ण वाढला की तो ज्ञानरूपाने बुद्धीत तसाच पसरतो. मग नाना विषयप्राप्तीच्या लोभामुळे फाकलेली बुद्धी शुद्ध होऊन एका परब्रह्म प्राप्तीच्याच ठिकाणी एकवटते. अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानिवृत्ती तैसी फाक सैद्य. ज्या पुरुषाच्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी झाली आहे त्याच्या ठिकाणी ऊह म्हणजे विशेष अशी सूक्ष्म विचारशक्ती, म्हणजे जी आत्मतत्व जाणू शकते अशी शक्ती. नंतर शब्द व्युत्पत्ती म्हणजे शब्दशक्तीचे अपार ज्ञान. आणि तिसरं अध्ययन म्हणजे सर्व शास्त्राचा अभ्यास करण्याची पात्रता. आणि त्याचप्रमाणे आदिदैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापाच्या दुःखांचा नाश. आणि पाचवं म्हणजे आत्मकल्याण साधून देणाऱ्या सत्पुरुषाची प्राप्ती म्हणजे सत्संग किंवा सद्ग्रंथाची प्राप्ती. अशा 5 सिद्धी त्या सत्वगुणाच्या वृद्धी झालेल्या माणसापाशी असतात. त्यामुळे यथार्थ निश्चय होणे, धर्म अधर्म समजणे, आत्मज्ञान होणे, वैराग्य वाढणे आणि ऐश्वर्यरूपी संतोषधन प्राप्त होणे इत्यादी सात्विक बुद्धी वाढली की हे ओळखण्याची लक्षणे आहेत. सात्विक बुद्धी वाढली की नाही हे ओळखण्याची लक्षणे आहेत. असो, सत्वगुण असल्यास अशी चिन्हे प्रकट होतात एवढे मात्र निश्चित. व अशा स्थितीत त्याला जर मरण आले तर, समजा सुगीचे दिवस असावे, घरी पक्वान्नांची रेलचेल असावी, माहेरून प्रिय पाहुणा यावा आणि घरातील स्त्रियाला त्याचे आदरातिथ्य करण्यात जे सुख असते तसे याचे मरण म्हणजे त्या प्रकारचे असते. अर्जुना, याच्या या उत्तम गतीला कशाचीच उपमा नाही. याच्या या उत्तम गतीला कशाचीच उपमा नाही. सत्वगुणी राहूनच हा नवीन देह धारण करतो व ज्ञानी पुरुषाच्या कुळात, जिथे वेदाध्ययन, उपनिषदाचं ज्ञान वगैरे आहे अशा कुळात जन्म घेतो. अरे, राजा डोंगरावर भरदिशेस गेला तरी राजा म्हणून त्याचा कमीपणा थोडाच होतो. दिवा जवळच्या कोणत्याही गावात गेला तरी दिवा म्हणून तो एकच दिवा प्रकाशमान असाच असतो. तसे कुठेही याचा जन्म हो, याची बुद्धी आत्म अनात्म विवेकावरच तरंगत असते. मग 36, 37, 24, 25 जितके काही तत्वे शास्त्रकारांनी मानली आहेत किंवा 3 देह, 4 देह, महाकारण देह वगैरे वगैरे इत्यादी सर्व नाहीसे होऊन फक्त एक आणि एकच तुर्यावस्था उरते. आणि नंतर दुसरा एक, जेव्हा सत्वगुण व तमगुण क्षीण होतो तेव्हा रजोगुण विशेष माजतो. म्हणजे सत्वगुण आणि तमगुण जेव्हा क्षीण होतो तेव्हा रजोगुण विशेष माजतो आणि मग देहरूपी गावात तो कर्माचा धुमाकूळ घालतो. सुटलेली वाहतूळ जशी सर्व पदार्थांना वेटाळून उडवते तशी याची इंद्रिये सैरभैर होतात. मग परस्त्री दृष्टीस पडताच तिचा भोग घेणे हे पाप आहे असे याला पाप म्हणून वाटतच नाही. आणि शेळीच्या तोंडाप्रमाणे हा इंद्रियांना स्वैर चरू देतो. रजोगुणाचा लोभ इतका असतो की जो पदार्थ त्याला लाभणार नाही किंवा दृष्टीस पडणार नाही तितकाच त्याच्या तावडीतून सुटतो किंवा वाचतो. अर्थात अर्जुना,
तो कोणत्याही बरा वाईट उद्योग सतत करतच राहतो. मोठमोठे राजवाडे बांधावे, मोठमोठे अश्वमेध यज्ञ करावे, मोठमोठी शहरे, नगरे, कालवे बांधावी, विहिरी, धर्मशाळा बांधाव्या, नाना अरण्याची लावणी करावी, इत्यादी अचेट कामे तो प्रारंभ करतो. आणि उद्देश एकच, ज्यामुळे इहलोकात कीर्ती मिळेल आणि परलोकात इंद्रपद मिळेल, हीच त्याच्या ठिकाणी दुर्दम्य अशी लालसा असते. समुद्रात कितीही भर टाकली तरी तो पूर्ण होत नाही, पण एखाद्या वेळी तो समुद्र भरेली, अग्नी पण तृप्त होईल. पण रजोगुणी माणसाचा अभिलाष, इच्छा, वासना, लालसा कधीही शांत होत नाही. आपली आशा पूर्ण करण्याकरता हा संपूर्ण जगाला पालथे करतो. जर समजा हा अशा अवस्थेत मेला तर परत मनुष्य देहात येऊन दुसरा देह मिळाल्यानंतर तो आपले हे जुनेच उद्योग परत करायला लागतो. पण भिकारी मनुष्य राजवाड्यात चांगले भोग जरी भोगत असला तरी तो राजा थोडीच होणार. श्रीमंताच्या लग्नासाठी म्हणजे बैलगाडी एखाद्या वऱ्हाडाबरोबर जरी तो वऱ्हाडाबरोबर गेला तरी तिथे बैल जेव्हा सोडण्यात येतात तेव्हा त्या बैलाच्या नशिबी म्हणजे त्याच्या समोर केवळ कडबा खाणे त्याला चुकत नाही. इतर बाकीचे वऱ्हाडी मात्र लाडू जिलेबी खातात आणि याच्या नशिबात कडबा. तसाच रजोगुणी माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला मूढ बुद्धी लोकांच्या कुळात जन्म घ्यावा लागतो. तसा रजोगुणी माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला मूढ बुद्धी लोकांच्या कुळात जन्म घ्यावा लागतो. आता तमोगुण वाढला की काय होते ते पण ऐक. अमावास्येच्या रात्री आकाश सूर्य चंद्र वाचून गडद अंधारमय असते, तसे याचे मन ज्ञानही नसते. संपूर्ण शरीराच्या आत बाहेर अविवेकच माजलेला असतो. तेथे केवळ मूर्खपणा हाच देण्या घेण्याचा व्यवहार असतो. म्हणजे मूर्खपणाच देण्यात येतो आणि त्याच्या बदले मूर्खपणाच घेण्यात येतो. शास्त्र विरहित आचाराचा भंग हीच कोणी हाडे, ती कर्मेंद्रियापुढे रोवली जातात आणि तंत्रमंत्र केले जातात. घुबडाला जसे अंधारातच दिसते तसे याला फक्त निषिद्ध करण्यातच रुची असते. निषिद्ध कर्म करण्यातच याचा उत्साह नुसता ओसंडून वाहतो. हा जर अशा अवस्थेत मेला तर मात्र हा पशु, पक्षी, झाडे, कृमी वगैरे अशा योनीत जन्म घेतो. तात्पर्य, सत्वगुणांनी युक्त जे कर्म असते ते श्रेष्ठ दर्जाचे सुख आणि ज्ञान देते. रजोगुणांनी युक्त असलेले फळ हे इंद्रावणीच्या फळासारखे बाहेरून दिसण्यास अतिसुंदर पण आत कडूजहर असे असते. तर तमोगुणांनी युक्त कर्माचे फळ कडुनिंबाच्या निंबोळ्या जशा असतात तसे केवळ दुःखरूप अशाच असतात असे असते. ज्याप्रमाणे विष पेरले असता विषाचाच अंकुर येतो, तसा सर्व तमोगुणी कर्माचे अज्ञान हे एकच फळ आहे. त्याप्रमाणे सर्व तमोगुणी कर्माचे एकच फळ आहे, ते म्हणजे अज्ञान. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे सूर्य हा दिवसाला कारण आहे तसा ज्ञानाला उत्पन्न करण्याला फक्त आणि फक्त सत्वगुणच कारण आहे. ज्याप्रमाणे आपल्या अद्वैत स्वरूपाची विस्मृती होण्यास द्वैत भाव हाच एक कारण आहे, त्याप्रमाणे लोभी होण्याकरता रजोगुण हेच एक कारण आहे. मोह, अज्ञान, प्रमाद इत्यादी काळ्या कुट्ट दोष समुदायाला अर्जुना हा तमगुणच कारण आहे. तळ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे मी तुला सत्वरज तम हे तिन्ही गुण अतिशय स्पष्ट आणि वेगवेगळे करून सांगितले. सत्वगुणांनी युक्त असलेले पुरुष मरणानंतर उत्तम गतीला जातात. रजोगुणी मृत्यूलोकात परत जन्म घेतात आणि मग एकाच ताटातील खिचडी खावी तसे ते सुखदुःख भोगतात. तेथ सुखदुःखाचे खिचटे म्हणजे खिचडी जेवी जे एकेची ताटी. इकडे तमोगुणी मात्र
नरक भूमी म्हणजे मानसिक दुःख, ताप, संताप इत्यादी जिथे आहे अशी यमपुरी, त्या यमपुरीची सनद मिळवतात म्हणजे तिथले वतनदार होतात. ते घेते नरकभूमी मूळ पत्र. पण केवळ परब्रह्माच्या सत्तेमुळेच सत्व रजतम यांना कारणत्व येते आणि सृष्टीची तथाकथित निर्मिती यांच्यामुळेच होते. पण परब्रह्म वस्तू आपल्या मूळ स्वरूपाने अखंड जशीच्या तशी आहे, तशीच्या तशी असते आणि तशीच्या तशी राहते. पण भ्रमामुळे अज्ञानी माणसाला ती कार्यविशेषानुसार गुणासारखी झालेली दिसते. ती परब्रह्म वस्तू अज्ञानी माणसाला कार्य विशेषानुसार गुणासारखी झालेली दिसते. पण जसा स्वप्नामध्ये एखादा राजा आपल्या राज्यावर परचक्र आलेले पाहतो आणि त्यात तो जिंकतो आणि एखाद्या वेळा तो हारतो पण. आणि वस्तुतः खरे पाहिले तर तो स्वतःशीच हारतो आणि स्वतःशीच जिंकतो. याप्रमाणे एका भ्रांत दृष्टीमुळे मनुष्य योनी, देव योनी, अधम योनी इत्यादी गुणांचे इत्यादी अन्य प्रकार आहेत. वास्तविक पाहता एक सर्व अफूट परब्रह्मच आहे. तात्पर्य तीन गुणच आपापल्या साहजिक सामर्थ्याने देहरूप झालेले आहेत. ज्याप्रमाणे एकच लाकूड वेगवेगळ्या वस्तूच्या आकाराचे होते आणि भडकलेला अग्नी वाराच्या झोतामुळे निरनिराळ्या आकाराचा होतो, त्यामुळे जसे एकच लाकूड अग्नीत जळू लागले की केवळ वाऱ्याच्या झोतामुळे निरनिराळ्या आकाराचे होतो. वस्तुतः ते आकार हे भ्रम असतात. फक्त असतो भडकलेला अग्नी. सर्व वृक्षात भूमीचा एकच रस असतो, पण पुढे तो कडू, गोड, आंबट, तुरट होतो. त्याप्रमाणे हे तीन गुण परिणाम पाहून मनुष्याच्या बंधनाला कारणीभूत होतात. तरी पण अर्जुना, हे महाआश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊनही आपल्या मूळच्या मोक्ष स्थितीपासून थोडा देखील ढळलेला नसतो. हे एक आश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊनही आपल्या मूळच्या मोक्ष स्थितीपासून थोडा देखील ढळलेला नसतो. गुण आणि गुणांची बद्धता हे सर्व भ्रमजन्य असल्यामुळे जीवाची मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती सहज आणि अखंड आणि कायम असते. परी चोज हे धनुर्धरा, जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उगा नव्हे. तीन गुण हे आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे देहाच्या ठिकाणी वागत असतात. पण जीवाची मूळची गुणातीत स्थिती यत्किंचितही कमी होत नाही. पण जीवाची मूळची गुणातीत स्थिती यत्किंचितही कमी होत नाही. अर्जुना, चैतन्य हे गुणामध्ये असले तरी ते गुणाजोगे कधीच होत नाही. चैतन्य हे गुणामध्ये असले तरी ते गुणाजोगे कधीच होत नाही. खरे म्हणजे हीच अंतिम स्थिती आहे. जागा झालेला मनुष्य पाहिलेले स्वप्न म्हणजे केवळ भासच होता हे जेव्हा ओळखतो, जागा झालेला मनुष्य पाहिलेले स्वप्न म्हणजे केवळ भासच होता हे ओळखतो, तसा अज्ञानामुळे भासत असलेले जग मिथ्या आहे हे ज्ञान झाल्यावर कळते. मिथ्या आहे म्हणजे त्याचा बाध होऊ शकतो, किंवा आपल्या साध्या भाषेत म्हणजे ते आता सुख दुःख आणि हर्ष विषाद याला कारणीभूत होत नाही. तीरावर स्थिर असलेला मनुष्य आपल्या पाण्यात प्रतिबिंब झालेले व पाण्यातील लाटेमुळे हिंकणारे चित्र ही आपलीच प्रतिमा आहे, पण आपण नाही हे ठामपणे जाणतो. तीरावर स्थिर असलेला मनुष्य आपल्या पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या व पाण्यातील लाटामुळे हिंकणाऱ्या चित्र हे प्रतिबिंब आहे, ही आपलीच प्रतिमा आहे, पण आपण नाही हे ठामपणे जाणतो. ठामपणे जाणतो म्हणजे आता याला पुराव्याची गरज नाही, कुणाचा साक्षी पुरावा नको आणि कुणाचा मानणं पण नको. हे रोखठोक ज्ञान आहे.
हे ठामपणे जाणतो आणि त्याच्याशी आपला काही एक संबंध नाही हे त्याला पक्के माहीत असते. तो त्यापासून कधीही ढळू शकत नाही. किंवा एखादा नट नाना प्रकारची सोंगे घेतो, पण मी खरोखरच तसा नाही हे मात्र आतीन तो पक्के ओळखतो. तसा मी मूळचा साक्षी रूप असून सत्वरजतमाचा माझ्याशी काही एक संबंध नाही हे तो सत्वगुणाची वृद्धी झालेला मनुष्य पाहतो. आकाश हे तिन्ही ऋतूंना आपल्या ठिकाणी धारण करते, पण त्यामुळे आकाश वेगळेपण आपले नाहीसे होऊ देत नाही. आपल्याला निष्कलंक ठेवण्यात ते सहज आणि स्वभावसिद्ध असते. जी आत्मवस्तू गुणामध्ये असूनही आपल्या मूळ स्वरूपानेच असते, तसा ज्ञानी पुरुष आपली अहंता अशा मूळच्या स्थितीशी स्थिर करून सहजावस्थेत असतो व सर्व कर्माचे ठिकाणी सत्वरज तमच कारण आहेत व मी त्या सर्वांचा साक्षी असून अकर्ता अभोक्ता आहे असे तो प्रत्यक्ष जाणतो. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहाळी चळण होता कल्लोळी अनेकदा का नटलेली लागवे नट जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया पै ऋतुत्रय आकाशे धरुण्या जैसे नेदिजेची येव ओसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते तेथे अहम बैसे अहम ते मूळकेचे पै तेथून मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित. खरं म्हणजे हेच अध्यात्माचं एवढं सार आहे. असो, अंतःकरण विच्छिन्न म्हणजे अंतःकरणाने मर्यादित केलेल्या चैतन्याला, अंतःकरण विच्छिन्न म्हणजे अंतःकरणाने मर्यादित केलेल्या चैतन्याला अंतःकरणाच्या ऐक्याच्या भ्रांतीसहित जीव म्हटल्या जाते. आणि तेच जेव्हा ज्ञान वृत्तीच्या साहाय्याने आपल्याला अंतःकरणावरून निराळे ओळखते व अंतःकरणाला उपहित म्हणजे आधार होते, तेव्हा तेच साक्षी म्हटल्या जाते. म्हणजे फक्त अहम रूपाने म्हणजे अमुक तमुक अशा भावनेने किंवा अमुक तमुक या प्रकाराने नाही, फक्त अहम रूपाने स्फुरणारे वृत्ती व चिन्ह चैतन्य साक्षी होते. हे अत्यंत महत्वाचे आहे. हे सत्व रजतम गुण परस्परावरून भिन्न आहेत, पण संपूर्ण कर्माचा विस्तार ही या तिन्ही गुणाचीच कार्य होत. या सर्व गुण आणि त्यांच्या कार्यामध्ये मी वनात वनशोभेला कारणीभूत असणाऱ्या फक्त वसंत ऋतूप्रमाणे अलिप्त असून फक्त निमित्त मात्र आहे. यया माझी मी ऐसा वनिका वसंत जैसा वनलक्ष्मी विलासा हे तू भूत. किंवा नक्षत्रे नाहीशी व्हावी, सूर्यकांत मण्याने पाझरावे आणि कमळाच्या फुलाने उमलावे आणि चोहीकडचा अंधकार नाहीसा व्हावा, ही सर्व कार्ये एका आणि एका सूर्यामुळेच होतात. पण यापैकी कोणतेही कार्य ज्याप्रमाणे सूर्याला आपल्यामुळे होतात हे माहीत नाही, याप्रमाणे सर्व देहामध्ये मी असून सुद्धा केवळ अकर्ता आणि केवळ सत्तारूप असा असतो. यया कोणाचे काजे काही सविता जैसा देखत नाही, तैसा अकर्ता मी देही केवळ सत्तारूप. माझ्या सत्तेमुळेच गुण प्रकट होतात. गुणांची गुणस्थिती माझ्याच सत्तेमुळे पुष्ट होते, पुष्ट होऊन विस्तार पावते. मी केवळ त्यांचा साक्षी असतो. हे गुण आणि गुणाचे कार्य नाहीसे झाले की उरते ते सुद्धा फक्त सत्ता मात्र असा मी आणि तो मीच आहे. अर्जुना, हा अनात्म विवेक ज्याच्या ठिकाणी प्रगट होतो त्याला साहजिकच आपली मूळची गुणातीत ब्रह्मस्थिती सहज आणि आयतीच प्राप्त होते. ऐसे विवेके जया उदय होय धनंजया.
ये गुणातीतता यया ऊर्ध्वपंथे. त्रिगुणाविरहित पण सत्ता मात्र अशी निर्गुण जी आत्मवस्तू तिने ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कायमची वस्ती केली आहे. त्रिगुणाविरहित म्हणून गुणातीत जी अवस्था असते तिलाच निर्गुण अवस्था अशी म्हणतात. अर्जुना, ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळून समुद्रच होते तसा गुणातीत झालेला माझ्या निर्गुण सत्रा मात्र अविनाशी रूपाशी ऐक्य पाहून मीच होतो. ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील नळीवरून उडालेला पोपट दूर झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो, कारण तो नळीला खाली पडण्याच्या भीतीने प्रथम जे सोडत नव्हता आणि आपण पडलो की उडू शकतो हे ज्ञान त्याला त्यावेळा नव्हते, पण जेव्हा आपण पडलो तरी उडू शकतो हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो नळीवून उडतो. तसा गुणातीत झालेला ज्ञानी मी ब्रह्मस्वरूप आहे अशा आपल्या मूळच्या ब्रह्मरूपतेशी अहंता घेऊन तिथेच कायम वस्तीला राहतो. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाशी केलेल्या ऐक्याला सात्विक अहंकार म्हणतात. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाशी केलेल्या ऐक्याच्या जो अहंकार असतो त्याला सात्विक अहंकार म्हणतात. यात केवळ अहम असतो. अहम ब्रह्मासी मध्ये केवळ अहम असतो. अहम अमुक अमुक असा काही तिथे प्रकार नसतो. सत्व रज तम या 3 गुणापैकी प्रत्येक गुण वृद्धी पाहून आपापल्या लक्षणरूपी चेष्टा किंवा मकड चेष्टा करतात. पण परमात्म तत्वाशी ऐक्य पावलेला ज्ञानी पुरुष त्याची यत्किंचितही अहंता धरत नाही. जो जीव अज्ञानाच्या झोपेत घोरत पडला होता, अर्जुना, ती निद्रा टाकून देऊन तो आता आपल्या सहज मूळच्या अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. हे अर्जुना, रजोगुणी तमोगुणी अशी अविवेकी भ्रांत बुद्धी हाच भेद दाखविणारा आरसा होय. पण समजा हा आरसा हातातून पडून फुटला तर मुखाभास नाहीसा होतो, म्हणजे द्वैत नाहीसे होते. हे वीर अर्जुना, ज्याप्रमाणे वारा बंद म्हणजे झाला असता सागर आणि तरंग याचे ऐक्य जे मूळचेच आहे ते होते, त्याप्रमाणे देहाभिमानाचा वारा बंद झाल्यामुळे शिवाचे ऐक्य झाले, म्हणजे देहाभिमानामुळे परमात्म तत्वावरून भिन्न झालेला जीव देहाभिमान निश्शेष नाहीसा झाल्यामुळे, निश्शेष सुटल्यामुळे परमेश्वराशी ऐक्य पावतो. अगा अज्ञानाची या निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धा पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा, म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो. देहाभिमानाचा वारा वाजो ठेला वीरा, तै ऐक्य विची सागरा जीवेश आहे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूचे शेवटी मेघ हे आकाश रूपच होतात, त्याप्रमाणे अज्ञान भांती पूर्ण नाहीशी झाल्यावर देहाभिमान नाहीसा होऊन जीव माझ्याशी ऐक्य पावतो, म्हणजे तसा तो माझ्यासारखा शुद्ध निरुपाधिक स्वरूप होतो आणि या देहातच राहून देहापासून उत्पन्न होणाऱ्या गुणांच्या स्वाधीन मात्र कधीही होत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या घरात दिव्याचा प्रकाश कोंडला जात नाही, उलट जास्त प्रज्वलित वाटतो किंवा जास्त फाकतो किंवा जास्त दूरवर जातो, किंवा समुद्राच्या पाण्याने वडवा नळ रूपी अग्नी विझविला जात नाही, जसा आकाशातील चंद्र पाण्यात प्रतिबिंब झाला तरी पाण्याच्या हेलकाव्यापासून तो मुक्त होतो, याप्रमाणे देहाच्या ठिकाणी असतानाही गुणांच्या योगाने उठणाऱ्या प्रभावापासून हा ज्ञानी माणूस सदैव दूर असतो. त्याचा आत्मबोध कधीही मलिन होत नाही. तैसा आला गेला गुणांचा बोधनमळे तयाचा, तो देही जैसा व्योमीचा चंद्र जळी, तो देही
जैसा व्योमीचा चंद्रजळी. व्योम म्हणजे आकाश. ज्ञानी पुरुष अखंड साक्षी स्वरूपच होऊन राहतात. हे आपले साक्षीत्व कधीच विसरत नाही. विसरण्याचा कोणताही उपाय नाही. ज्याप्रमाणे सर्प ही माझी कात कोण सांभाळील याची काळजी न करता ती बाहेर टाकून स्वतः मात्र बिळात शिरतो, त्याप्रमाणे ज्ञानी आपल्या देहाविषयी सदैव उदासीन राहतात आणि फक्त आपल्या आत्मस्वरूपाशीच आपल्या अहमवृत्तीचे ऐक्य करतात. देहाविषयी ऐक्य करत नाहीत आणि अशा प्रकारे ते साक्षी होऊन राहतात. सांडोनी अंगीची खोळी म्हणजे कात, सांडोनी अंगीची खोळी सर्प रिगालिया पाताळी म्हणजे बिळातून तो पाताळात चालला. सांडोनी आगीची खोळी सर्प रिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तसे झाले. किंवा जीर्ण झालेल्या कमळाच्या फुलांचा सुवास ज्याप्रमाणे आकाशाशी एकरूप होऊन राहतो व पुन्हा कमळाचे ठिकाणी परत कधीच येत नाही, त्याप्रमाणे जीव हा शिवाशी समरसतेने ऐक्य पावले असता परत देहाचे काय धर्म आहेत, त्याच्या ठिकाणी काय चालले इत्यादी उचापती तो करत नाही, हे तो जाणत नाही. म्हणून जन्म जरा मृत्यू इत्यादी जे षडविकार आहेत ते देहाचे आहेत आणि ते देहाच्या ठिकाणीच राहतात आणि देह देहाच्या ठिकाणी आहे, मन मनाच्या ठिकाणी आहे आणि मी माझ्या ठिकाणी आहे. माझ्याशी त्याचा काही एक संबंध नाही. हे तो मनापासून जाणतो. याचा तो विश्वास किंवा अंधविश्वास ठेवत नाही. सांगोवांगी त्याला हे काही पटलेलं नसतंय. घट फुटून त्याची 2 खापरे झाली तर आतील घटाकाश महदाकाशच होते. ते वेगळेपणाने आकाशात मिसळावे लागत नाही. वेगळेपणाने महदाकाशात मिसळावे लागत नाही. का सौरभ जीर्ण जैसा आमोद मिळोनी जाय आकाशा माघारा कमळ कोशा न येईच तो पै स्वरूप समरसे तयाचे गा झाले तैसे येत किम धर्म हे कैसे नेणे देह. म्हणून जन्म मरण जरा इत्यादी साई गुण ते देहची ठेले कारण नाही तया. घटाचिया खापरिया घटभंगी फेडलिया महदाकाश अपैसिया झालेच असे तैसी देह बुद्धी जाये जै आपण आठवण आहे ते आन काही आहे ते वाचुनी. याप्रमाणे जेव्हा आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाचे जीवाला ज्ञान होते तेव्हा देहबुद्धी आपोआप नाहीसे होते आणि आत्मस्वरूपावरून दुसरे आता काहीही अनुभवाला येत नाही. असा दृढ आत्मबोध होऊन तो ज्ञानी पुरुष प्रारब्ध संपेपर्यंत म्हणजे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत देहाच्या ठिकाणी राहतो, देहाच्या ठिकाणी उदासीन होऊन राहतो आणि देहाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी आहे, मी माझ्या ठिकाणी आहे या बोधात नित्य रमत राहतो. म्हणून अर्जुना याला मी पण गुणातीत असा पदवी देतो. मेघाने जसा मोर आनंदित होतो तसा आनंद अर्जुनाला कृष्णाच्या बोलण्याने झाला. मेघाने जसा मोर आनंदित होतो तसा आनंद अर्जुनाला कृष्णाच्या बोलण्याने झाला. तो विचार करू लागला की ज्याच्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे याच्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे दृढ आत्मबोध झाला. अशा पुरुषाची लक्षणे काय, त्याचे गुणरहित आचरण कसे असते आणि कोणत्या साधनाने तो गुणविरहित होतो हे मला सांगा. नमस्कार. या प्रश्नाचे पुढील भागात उत्तर मिळेल.